नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल खमंग खुसखुशीत थालीपीठ। तर एकदम सोप्या पद्धतीने हे थालीपीठ तयार करता येतं आणि खायला खूपच छान लागतं, दह्यासोबत, चटणीसोबत आणि असंही खाल्लं तरी खूप छान लागतं। चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर इथे शाबू आपण भिजवून घेतलेला आहे, तर रात्रभर भिजवू शकता किंवा एक 4-5 तासासाठी सुद्धा भिजवू शकता। तर 1.5 कप इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। तर मध्यम आकाराचा एक बटाटा आपण उकडून घेतलाय, त्याची साल काढून घेतल्यानंतर आपण किसणीवरती किसून घेऊया, म्हणजे बटाटा एकसारखा होतो आणि त्याच्यामध्ये फोडी राहत नाही अजिबात। तर बघू शकता बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे किसणीवरती। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिरे सुद्धा घालू शकता। तर आता याच्यामध्ये आपण उपवासाचं सैंधव मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे। आता आपण एकजीव होण्यासाठी याच्यामध्ये घालून घेणार आहोत भगरीचं पीठ। तर 2 चमचे इथे मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या 2 चमचे आपण इथे भगरीचं पीठ घालून घेतलंय। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट। तर शेंगदाणे भाजून घेतले, साल न काढता अगदी बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलं। एक 3 ते 4 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घालून घेतलाय। आता हे छानपैकी एकजीव करून घेऊया। शेंगदाण्याचा बारीक असा कूट करून जर घातला तर हे थालीपीठ खूप छान असं खमंग लागतं, खाण्यासाठी खूप खरपूस होतं। तर आता आपण व्यवस्थित असे बटाट्यामध्ये जे ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया। याच्यामध्ये पाणी घालण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता पडत नाही, बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपण हे एकजीव करून घेतलंय। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून तेल घालून घेऊया आणि पुन्हा हे मळून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने ज्यांना खिचडी आवडत नाही तर त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे, थालीपीठ बनवू शकता तुम्ही, अगदी झटपट तयार होतं आणि खायला देखील खूप छान लागतं। तुम्ही दह्यासोबत हे नक्की खाऊन बघा, खूप छान लागतं। तर बघा आपलं आता हे एकजीव पीठ करून झाल्यानंतर आपण आता इथे एक कागद घेतलेला आहे। कागद स्वच्छ असा धुवून घेतल्यानंतर, तर असा मोठासा कागद घेतलाय, त्याच्यावरती आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण थोडंसं तेल चोळून घेतलंय। आता आपण याच्यामधून एक छोटासा गोळा काढून घेऊया थालीपीठ बनवण्यासाठी। तर अशा पद्धतीने कागदावरती थापून घेतलं की मस्त असं आपल्याला हे लाटून घेता येतं। तुम्हाला जर कागदावरती जर नसून थापून घ्यायचं तर तुम्ही पोळपाटावरती सुद्धा थोडंसं तेल चोळून त्याच्यावरती सुद्धा हाताने थापून घेऊ शकता। तर बोटाने थोडंसं आपण उंडा एकसारखा करून घेतलाय, पसरट करून घेतल्यानंतर आपण आता कागद उलटा करून त्याच्यावरती टाकून घेतला। आता हे लाटण्याने आपण लाटून घेऊया। असं लाटून घेतलं की काय होतं, एकसारखं आणि पातळ असं थालीपीठ हे आपल्याला बनवता येतं आणि भाजतं सुद्धा खूप पटकन आणि खायला सुद्धा खूप छान एकसारखं खमंग लागतं, कुठेही जाड राहत नाही। तर बघा अशा पद्धतीने हे मी लाटून घेते। तर लाटण्याने व्यवस्थित असं आपल्याला पातळ असं हे बनवता येतं। बघा आता कडाला जे थोडंफार असं चिरटा गेले तर बोटाने आपण व्यवस्थित असं एकसारखं करून घेऊया आणि कागदावरती आपण मस्त असं हे लाटून घेतलेलं आहे। खूप छान एकसारखं पातळ असं लाटून घेतले, खूप पातळ नाही किंवा खूप जाडसर सुद्धा नाही। तर बघा हे थालीपीठ आपलं इथे बनवून झालंय। आता आपल्याला हे भाजून घ्यायचंय। गॅसवरती आपण तवा ठेवला होता तापण्यासाठी, तवा तापला की याच्यावरती आपण थालीपीठ घालून घेऊया आणि थालीपीठ टाकलं की कागद आपल्याला पटकन उचलून घ्यायचा आहे, म्हणजे तो तव्याला चिकटत नाही। तर थालीपीठ घालून घेतल्यानंतर आता आपण हे खमंग असं भाजून घेऊया। गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे। तर साईडने आपण याच्यावरती थोडंसं तेल सोडूया। तुम्ही तेल सोडू शकता किंवा तूप सुद्धा याच्यावरती लावू शकता, तूप लावल्यावरती सुद्धा खूप छान लागतं तुमच्या आवडीप्रमाणे। आता आपण हे दोन्ही साईडने तेल सोडून घेतलं, पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने खूप छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचे। तर अशा पद्धतीचे थालीपीठ बनवून खाल्ल्यानंतर पोट खूप वेळ आपलं भरलेलं राहतं आणि खायला सुद्धा खूप छान लागतं आणि अजिबात आपल्याला काही त्रास सुद्धा होत नाही। अशा पद्धतीचं खुसखुशीत थालीपीठ तुम्ही सुद्धा उपवासाला नक्की बनवून बघा। तर बघा आपण आता पुन्हा एकदा पलटी करून घेतल्यानंतर थोडंसं याच्यावरती पुन्हा एकदा तेल चोळून घेतलंय, म्हणजे छानपैकी खरपूस भाजले जातं। आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय, त्याने हे खूप छान असं खरपूस होतं आणि एकजीव होण्यासाठी आपण याच्यामध्ये भगरीचं पीठ घालून घेतलंय। तुम्ही राजगिऱ्याचं पीठ सुद्धा याच्यामध्ये घालू शकता। तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलाय। आता मध्यम गॅसवरती आपल्याला अजून छानपैकी भाजवून घ्यायचं। हे थालीपीठ भाजण्यासाठी आपल्याला मध्यम गॅसवरती एक 5 ते 6 मिनिटं लागतात, पण खूप छान लागतं खाण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलाय आणि दोन्ही साईडने आपण खूप छान असं हे भाजून घेतलंय। तर अशा पद्धतीने थालीपीठ भाजून घ्यायचे, म्हणजे खूप छान लागतं खाण्यासाठी। आपण आता हे काढून घेऊया। तर कलर बघू शकता तुम्ही आणि भाजलं देखील खूप छान आहे। आता अशाच पद्धतीने आपण दुसरं देखील बनवून घेऊया आणि ते देखील छानपैकी भाजून घेऊ। तर दुसरं बी मी बनवून घेतले, आता ते आपण तव्यावरती घालून घेऊया आणि तुम्ही अशा पद्धतीने मध्ये होल करून त्याच्यावरती तेल किंवा तूप सोडू शकता। तर बघा अशा पद्धतीने थालीपीठला मध्यभागी आपण असं होल करून घेतो। तर ते करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचंय
आणि साईडने देखील तेल सोडून घ्यायचं थोडंसं आणि ते देखील आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे। तर बघा ह्या पद्धतीने इथे मी थालीपीठ छानपैकी खमंग खुसखुशीत असं भाजून घेतले आणि तुम्ही कलर बघू शकता, खूप छान असा कलर आलाय आणि थालीपीठ आपलं मस्त असं तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने उपवासाचं थालीपीठ तुम्ही नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागतं, दह्यासोबत हे खूप छान लागतं। तर दह्यासोबत तुम्ही हे थालीपीठ नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत आणि उपवासाचं थालीपीठ नक्की बनवून बघा। खमंग खुसखुशीत थालीपीठ आपलं इथे झटपट तयार झालेलं आहे अगदी 5 मिनिटांमध्ये। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।